नमस्कार मैत्रिणींनो. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की बाळाला कॉलिक का होतो. कॉलिक म्हणजे दुसरं काही नसून बाळाला पोटदुखी आणि गॅस होणं, त्यालाच आपण कॉलिक म्हणतो. तर जनरली जेव्हा बाळ न्यूबॉर्न फेजमध्ये असतं म्हणजे पहिले 3-4 महिने बाळाला हा त्रास होतो. तर नक्की कॉलिक झाल्यावरती काय करायचं आणि कॉलिक का होतो या विषयाची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर हा जो पिरियड असतो ना, ज्यामध्ये बाळ सतत रडत असतं आणि तुम्हाला कळत नाही की नक्की काय करायला पाहिजे, हा सर्व पॅरेंट्ससाठी सर्वात अवघड फेज आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या बाळाला त्रास होत असेल ना तर तुम्हाला नक्की मदत होईल. मैत्रिणींनो, सर्वात पहिलं बघूयात की कॉलिक म्हणजे काय आणि नक्की ते कसं ओळखायचं. तर मी जसं आधी सांगितलंय, कॉलिक म्हणजे दुसरं काही नसून पोटदुखी आणि गॅस होणं बाळाला, त्यालाच आपण कॉलिक म्हणतो. तर जनरली काय होतं, बाळाला जर कॉलिकचा त्रास असेल ना, तर तुमचं बाळ दिवसातून 2 ते 3 तास कंटिन्यू रडत असतं आणि आठवड्यातून जर असं 2 ते 3 वेळेस होत असेल ना, तर त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की बाळाला कॉलिक आहे. तर जनरली कॉलिकमध्ये बाळ सतत रडतं म्हणजे त्याला भूक लागली नसेल, भूक असेल नसेल, किंवा मग तुम्ही ऑलरेडी त्याला दूध दिलेलं आहे, तुम्ही सगळे ऑप्शन्स ट्राय केलेले आहेत, तरी तो शांत होत नाहीये ना, तर नक्की त्याला कॉलिकचा त्रास असणार आहे. जनरली कॉलिकमध्ये काय होतं, तो त्याच्या रडताना ना त्याचे पाय स्वतःच्या पोटाकडे ओढतो, कारण त्याच्या पोटामध्ये त्रास होत असतो. त्यासोबतच जर तुम्ही हात लावून चेक केला आणि तुमच्या बाळाचं पोट जर तुम्हाला कडक जाणवत असेल, तर त्या केसमध्ये पण मग ते कॉलिक असू शकतं. त्यामुळे जर तुमचं बाळ सतत रडत असेल ना, तर त्याला चान्सेस आहेत की त्याला कॉलिक झाला आहे. आता बघूयात की कॉलिक का होतो. तर जनरली काय होतं, बाळाच्या पोटामध्ये गॅस बनतात. जेव्हा बाळ दूध पित असतो तेव्हा बाळाच्या पोटामध्ये दुधासोबत हवा पण जाते आणि ती हवा तिथे ट्रॅप होऊन राहते. जर तुम्ही ढेकर पास नाही केला, मग ती हवा तशीच पोटामध्ये राहील आणि मग बाळाला गॅस आणि पोटदुखीचा त्रास व्हायला चालू होतो. त्यासोबतच बाळ सध्या न्यूबॉर्न आहे आणि त्याची जी पचन संस्था आहे, ज्यालाच आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो, ती अजून कम्प्लिटली डेव्हलप झालेली नाहीये. त्यामुळे तो जो दूध पितोय ते पण त्याला व्यवस्थितरित्या पचत नाही आणि मग पोटामध्ये गॅस तयार होतात आणि पोट दुखायला लागतं. त्यासोबतच होऊ शकतं की आईचा आहाराचा परिणाम बाळाच्या म्हणजे पोटदुखीवरती होतोय. म्हणजे जर आईने खूप तिखट पदार्थ, खूप तेलकट पदार्थ किंवा मग गॅस करणारे जर पदार्थ खाल्ले असतील ना, तर मग बाळाला कॉलिक होण्याचा चान्स आहे. ऍक्च्युली काय होतं, प्रत्येक बाळ हे वेगळं आहे. म्हणजे आपण असं सांगू शकत नाही की कुठली गोष्ट खाल्ल्यावर बाळाला त्रास होतो. जनरली प्रत्येक आईला ते पॅटर्न आयडेंटिफाय करावं लागेल आणि मग त्यानुसार तुमचा आहार चेंज करावा लागेल. जर माझ्या केसमध्ये सांगायचं राहिलं, तर जेव्हा माझं बाळ लहान होतं ना, तर त्याला तूर डाळ पचायची नाही. म्हणजे मी असं ऑब्झर्व केलेलं की जेव्हा पण मी तूर डाळ खाते, त्याचं पोटदुखीने तो रडतोय किंवा मग त्याला खूप जास्त गॅसेस होत आहे, तर मी तसा एक पॅटर्न आयडेंटिफाय केला आणि थोडं थोडं माझ्या डाएटमधून तूर डाळीचं प्रमाण कमी केलं आणि मला कळायला लागले की मग त्याचा त्रास पण कमी होतोय. तर अशा प्रकारे प्रत्येक आईला आयडेंटिफाय करावं लागेल की तिच्या बाळाला नक्की कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतोय आणि मग तशी ती गोष्ट तुम्ही कंट्रोलमध्ये घेतली पाहिजे. तर मैत्रिणींनो, आता बघूया की कॉलिक कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता. तर सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ढेकर काढणे. जेव्हा पण तुम्ही बाळाला दूध पाजत असाल ना, त्याला दूध पिणं झाल्यावर तुमच्या पाठीवरती घ्या आणि त्याला हळूवार हाताने त्याच्या पाठीवरती थापा द्या, जेणेकरून त्याच्या पोटामध्ये गॅस किंवा हवा जी ट्रॅप झाली आहे ना, ती बाहेर पडेल आणि बाळाला पण रिलॅक्स वाटतं आणि नंतर त्याला पोटदुखीचा त्रास पण होणार नाही. नेक्स्ट म्हणजे बाळाच्या पोटावर हलकी मसाज करा. तर जनरली जेव्हा पण आपण बाळाची मसाज करतो, जसं की सकाळी आणि संध्याकाळी, तेव्हा त्याच्या पोटावरती पण हलकी मसाज करा. खूप जास्त प्रेशर द्यायचं नाहीये. बाळ न्यूबॉर्न आहे आणि खूप नाजूक असतं, त्यामुळे हलक्या हाताने थोडेसे 2 थेंब कोमट तेलाचे घेऊन जर तुम्ही घड्याळाच्या दिशेने असं गोल गोल फिरवलं ना, तर त्याच्या पोटामध्ये जेवढी पण गॅस ट्रॅप झालाय, जेवढी पण हवा ट्रॅप झाली आहे, ती व्यवस्थितरित्या बाहेर पडते आणि मग बाळाचा जो त्रास आहे तो कमी होतो. नेक्स्ट म्हणजे हिंगची पेस्ट लावणं. तर हा एक ट्रेडिशनल उपाय आहे. जनरली काय करायचंय, तुम्हाला चिमूटभर हिंग घ्यायची आणि कोमट पाण्यामध्ये मिक्स करून बाळाच्या पोटावरती ती लावायची आहे. काळजी घ्या की बाळाच्या नाभीमध्ये ती जाणार नाही आणि तुम्ही खूप जास्त पण लावत नाहीये की बाळाची स्किनला ॲलर्जी होईल किंवा काही त्रास होईल. आणि हळूवार हाताने तुम्हाला फिरवायचं आहे, कारण हिंगचे कण खूप बारीक असतात आणि ते बाळाला त्रास करू शकतात. तर घसघस घासायचं नाहीये, जेणेकरून मग बाळाला बाहेर स्किनवरती इजा होऊ शकते. त्यामुळे हळूवार हाताने जर तुम्ही हिंगची पेस्ट लावली ना, तर त्याचा पोटदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. नेक्स्ट म्हणजे हिंग रोल ऑन वापरले. तर काय होतं, हिंगची पावडर आणि हे कॅरी करणं तुम्ही बाहेर असाल तर कन्व्हिनियंट नसतं. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये हिंग रोल ऑन पण अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला त्याचं झाकण उघडायचं आणि बाळाच्या पोटावरती ते फिरवायचंय आणि मग बाळावरती जसं हिंग पेस्ट असरदार आहे, तसंच हे पण काम करतं आणि बाळाचं पोटदुखीला मदत होते.
तर मी कुठलं माझ्या बाळासाठी वापरलं होतं मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देते. जर तुमच्या बाळालाही त्रास होत असेल ना तर नक्की ते वापरा. ते इझी टू कॅरी आहे आणि इझी टू यूज आहे, त्यामुळे नक्की त्याचा खरंच फायदा आहे. नेक्स्ट म्हणजे बाळाच्या पायाचे व्यायाम करणं किंवा एक्सरसाइज करणं. तर काय करायचंय तुम्हाला, बाळाला एका स्ट्रेट पोझिशन मध्ये झोपून त्याचे जे पाय असतात ते सायकल चालवल्यासारखे असे तुम्हाला त्याच्या पोटाकडे फिरवायचे आहेत. तुम्ही असं 1 2 3 4 5 6 असं काउंट करून पण करू शकतात. असं केल्यामुळे काय होतं, जी पण गॅस जो पण हवा त्याच्या पोटामध्ये ट्रॅप झालेली आहे ना ती व्यवस्थितरित्या बाहेर पडते आणि मग बाळाचा जो त्रास आहे तो बऱ्या प्रमाणामध्ये कमी होतो. नेक्स्ट म्हणजे बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घालणे. तर जर तुम्ही सगळे उपाय ट्राय केलेत आणि काहीच फरक पडत नाहीये ना तर एकदा तुमच्या बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घाला. कोमट पाण्यामुळे ना आपली जशी बॉडी रिलॅक्स वाटते तसं बाळाची बॉडी पण रिलॅक्स फील करते आणि बाळाला जो त्रास होतोय ना मग तो थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि बाळ तुमचं डिस्ट्रॅक्टेड होईल आणि जे सतत रडतंय ना ते रडणं थोडंसं थांबू शकतं. आणि जसं आपण म्हणतो की आंघोळ घातल्यावर बाळ लगेच झोपी जातं, तर मग तो एक शांत जर त्याने झोप घेतली ना तर त्याचाही बराच फरक पडतो आणि मग तुमचं बाळ उठल्यानंतर थोडंसं शांत होऊ शकतं. म्हणजे घाबरून जाऊ नका, मी पण हेच केलेलं आहे. ऍक्च्युली काय होतं, बाळ जेव्हा खूप खूप रडतं ना आपण एकदम पॅनिक होतो, आपल्याला कळत नाही की आपण नक्की काय करायला पाहिजे, मी असं काय करू की माझं बाळ एकदम शांत होईल, त्याचा त्रास आपल्याला बघवत नाही. मी पण ह्या फेज मधून गेलेली आहे. फक्त मी काय शिकले तर आपल्याला सर्वात आधी स्वतःला शांत ठेवायचंय, कारण बाळ ऑलरेडी पॅनिक ह्याच्यामध्ये आहे, त्याला कळत नाहीये काय होते. जर आपण पण त्याच मोडमध्ये गेलो ना तर काहीच आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. त्यामुळे जे पण उपाय मी सांगितलेत ना ते एक एक ट्राय करा. जरी हे सगळं करून पण तुमचं बाळ शांत होत नसेल ना तर त्याला थोडंसं जवळ घेऊन फिरवा, थोडंसं त्याला झुलवा. जास्तही करायचं नाहीये पण थोडंसं हलकं हलकं जर तुम्ही हे केलं तर बाळ थोडंसं डिस्ट्रॅक्ट होतं आणि शांत होतं आणि मग तुम्हाला पण थोडंसं एक ब्रीदिंग पिरियड मिळतो. तर स्वतःला शांत ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे अशा टाइम मध्ये. मैत्रिणींनो, मी जे पण उपाय सांगितलेत ना ते असं नाहीये की तुम्हाला लगेच सगळे ट्राय करायचे आहेत तुमच्या बाळावरती. एक एक ट्राय करा, त्याचा रिझल्ट बघा नक्की तुमच्या बाळाला काय सूट होतोय. असं नका करू की हे केलं की लगेच नेक्स्ट, हे केलं की लगेच नेक्स्ट, असं नका करू जेणेकरून बाळाला पण त्रास होईल आणि तुम्हालाही त्रास होईल. त्यामुळे थोडंसं शांत राहून 1 बाय 1 तुम्ही ट्राय करून बघू शकता. मध्ये थोडासा टाइम द्या की बाळाला खरंच पोटदुखी होत असेल तर त्याला लगेच तर ते नीट नाही होणार, पण थोडा वेळ दिला तुम्ही तर नक्की त्याला मदत होऊ शकते. तर मैत्रिणींनो, हे सोडून तुम्ही तुमच्या बाळाच्या पोटदुखीवरती कोणते उपाय ट्राय केले आहेत आणि ते असरदार आहेत हे कमेंट सेक्शन मध्ये लिहून मला नक्की कळवा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.